माढा लोकसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आलाय। आज काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धवलसिंह मोहिते पाटील यांनी भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना जाहीर पाठिंबा दिलाय। धवलसिंह मोहिते पाटलांच्या महायुतीच्या पाठिंब्यानं माढ्यात महाविकास आघाडीला मोठा धक्का आहे। माढ्यात शरद पवारांच्या 3 सभांना प्रत्युत्तर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी देखील 3 सभांची तयारी केली। या सभा आज दिवसभरात पार पडतायत। या सभांपूर्वीच फडणवीसांनी महाविकास आघाडीला मोठा धक्का देण्याची तयारी केली होती। यासाठी फडणवीसांनी विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धवलसिंह मोहिते पाटील यांना गळाला लावलं होतं आणि आज धवलसिंह मोहिते पाटील यांनी भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना जाहीर पाठिंबा दिला। धवलसिंह मोहिते पाटलांच्या या पाठिंब्यानं माढ्यात महाविकास आघाडीला मोठा झटका बसलाय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज अकलूजमध्ये सभा पार पडणार आहे। या सभेपूर्वी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरे यांनी धवलसिंह मोहिते पाटील यांची प्रतापगड या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली। त्यांच्यासोबत धवलसिंह मोहिते पाटलांनी भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यानं महाविकास आघाडीला आणि मोहिते पाटील कुटुंबाला हा मोठा धक्का मानला जातोय। लोकसभा 2024 तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।